हिंदू संस्कृतीमध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व असून महाशिवरात्री उत्सवानिमित्त भगवान शंकराची भाविक मोठ्या श्रद्धेने आराधना करत असतात। याच पार्श्वभूमीवर विश्वी तालुका मेहकर येथे महाशिवपुराण कथा वाचन कार्यक्रम आयोजित केला असून कथा वाचक हरिभक्त परायण योगेश महाराज अग्रवाल वसमतकर यांच्या मधुर वाणीतून संगीतमय महाशिवपुराण कथा वाचन होत असून महाशिवपुराण ग्रंथामध्ये भगवान शंकर आणि त्यांच्या अवतारांशी निगडीत आहे। त्यात शिवभक्ती, शिवमहिमा, शिवपार्वती विवाह आणि शिवाचे संपूर्ण जीवनचरित्र वर्णिले आहे। त्याचबरोबर ज्ञान, मोक्ष, उपास, तप, जप यांचा शिवपुराणामध्ये सहस्त्र ज्ञानवर्धक आणि भक्तिविषयक ज्ञानमहती सांगितली असून निस्वार्थ भावनेनं केलेल्या कर्मामुळे माणसाला यश आणि आनंदाची प्राप्ती होते। म्हणून शिवपुराण कथा श्रवणानं माणसाच्या जीवनात सुख प्राप्त होऊन जीवनात करावयाचे कर्म आणि कार्य मोक्ष याबद्दल दिशा मिळते। म्हणून प्रत्येकानं महाशिवपुराण कथा श्रवण करावी असे उद्बोधन योगेश महाराज अग्रवाल वसमतकर यांनी विश्वी तालुका मेहकर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजित महाशिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात केले। महाशिवपुराण कथा वाचन कार्यक्रमात शिवपुराणातील महादेव पार्वती विवाह, ज्ञानयज्ञ, विविध प्रसंगानुरूप मनमोहक असे देखावे सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचं भासत होतं। महाराज मुख्य श्रोत्याच्या रूपामध्ये विराजमान श्री हनुमानजी महाराज, परम आराध्य श्री सद्गुरुदेव भगवान, कथेला उपस्थित सर्व संत सज्जन महानुभाव, भक्तिमती माता वर्ग, आपणा सर्वांना व्यासपीठावर माझा प्रणाम। महाशिवरात्री महोत्सव मौजे विश्वी भगवान विश्वामित्राच्या सानिध्यामध्ये या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त परम पावनी शिव महापुराण कथा आपण ऐकत आहोत। पवित्र असा माघ मास, महाशिवरात्रीचा पर्वकाळ, 144 वर्षानंतर जुळून आलेला महाकुंभ योग, या सर्व पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण भाग्यवान आहात। शिव महापुराण कथा आपल्याला ऐकायला मिळते। ज्या शिव महापुराण कथेचं वर्णन आपण पहिल्याच दिवशी केलं, या शिव महापुराण कथेमध्ये भगवान शंकराच्या दिव्यातिदिव्य लीला आहेत। या शिव महापुराणामध्ये संपूर्ण 4 वेद 6 शास्त्राचं सार, जप जाप्य व्रत वैकल्य दान व्रत या सर्वांची इत्यंभूत माहिती या शिव महापुराण ग्रंथामध्ये। ग्रंथाचा अधिकार मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितला की मोक्षाची जिज्ञासा अंतःकरणात असलेल्या साधकाने या ग्रंथाचा आश्रय घ्यावा आणि या ग्रंथ श्रवणाद्वारे आपल्याला मोक्ष मिळवून घ्यावा, असा सर्वांना मोक्ष प्रदान करणारा, मनवांछित इच्छा कामना पूर्ण करणारा, जीवनातले पाप ताप दूर करणारा आणि भगवान शंकराच्या लीलांनी समृद्ध असणारा हा शिव महापुराण नावाचा ग्रंथ, हे पुराण आपण श्रवण करत आहोत। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।